शनिदेव म्हटले की आपल्या मनात एक भीती निर्माण होते. शनिदेव खरंच तेवढे भीतीदायक आहेत का? शनिदेव नेमके कोण आहेत? त्यांची साडेसाती, त्यांची महादशा खरंच त्रासदायक आहे का? कुंडलीमध्ये शनिदशा बघून त्याने काही बदल करता येतो का? शनीने देवांवर पण आपला प्रभाव टाकला होता का? उदाहरणार्थ शिव, खंडोबा, राम आणि कृष्ण, किंवा ते मार्ग दाखवणारे गुरु सारखे आहेत का, ज्याने आपला उद्धार होईल? आज मी तुम्हाला शनिदेवांबद्दल आपल्या मनात जो येणारा संशय आहे त्याचे निरसन करणार आहे, जेणेकरून शनीच्या सूक्ष्म हालचाली आपल्या सोबत कशा असतात ते समजेल. त्यामुळे हा व्हिडिओ थोडा मोठा होईल, पण शेवटपर्यंत नक्की पहा, यात तुमचाच फायदा होईल. नमस्कार मित्रांनो, आपल्या तुमच्या दत्तात्रय स्पिरिच्युअल ज्ञान या चॅनेलवर आपले मनापासून स्वागत आहे. आपल्या कामांमध्ये अपयश येणे, त्यामुळे जीवनात नैराश्य निर्माण होणे, पैशाला पैसा न लागणे, त्यामुळे निर्माण होणारी एक प्रकारची भीती वाटणे, किंवा जीवनात सर्व संपले आहे असे वाटणे, किंवा कोणीच आपले नाही असे वाटणे, असल्या परिस्थितीतून कशी सुटका होईल वगैरे वगैरे प्रश्न सतवत असतात आपल्याला. मागच्या 1-2 व्हिडिओमध्ये मी एकच गोष्ट मुख्यत्वे करून सांगितली आहे. देवाला पाहण्याचा तुमचा दृष्टिकोन तुम्हाला बदलावा लागेल, तरच मी सांगत असलेल्या गोष्टी पटतील आणि त्याचा फायदा तुम्हाला नक्की होईल. भावना, वासना, श्रद्धा आणि भक्ती याचाच सर्व खेळ आहे. सर्व तुमच्यामध्येच आहे हे तुम्ही समजून घेतले पाहिजे. जेव्हा तुम्ही सर्व तुमच्यामध्ये पाहू लागाल, तेव्हा तुमच्या अर्ध्या समस्यातून तुम्ही मुक्त झालात म्हणून समजा. सर्व संतांनी एक सांगितले आहे, आपणच परब्रह्म आहोत, आणि मीही हेच सांगतोय. आपण त्या परब्रह्माला समजून घेतले पाहिजे. आपणच परब्रह्म आहोत असे जाणून कधी कधी आपल्यामध्ये अहंकार निर्माण होऊ शकतो. अर्थात माझ्यातच जर परमेश्वर आहे किंवा मीच जर परमेश्वराचा अंश आहे, तर पूजापाठ कमी करणे किंवा पूजापाठ बंद करणे ही अर्थात स्वतःला मोठे समजतो असा अहंकार निर्माण होतो. त्याने आपण कधीही मुक्ती मिळवू शकत नाही. सद्गुरू आपल्या शिष्याला या असल्या गोष्टीतून मुक्त कसे राहावे हे शिकवतात, पण आपण त्या परब्रह्माला पाहत नाही. कारण आहे आपले मन. मन हे बाहेरचे जग बघते, त्यामुळे आपण भावनेत अडकतो आणि आपल्या त्या आतमध्ये शोध करत नाही. सर्व देव तुमच्या माझ्या शरीरात आहेत. आज मी तुम्हाला जे सांगणार आहे त्यामुळे तुमची खात्री बसेल आणि मी सांगितलेल्या गोष्टींवर तुम्ही विचार मनन कराल आणि तुम्ही तुमच्या योग्य मार्गाला लागाल. योग्य मार्गाला जाण्यासाठी नित्य पूजापाठ करणे गरजेचे आहे. त्याने ज्ञान प्राप्त होते आणि आध्यात्मिक उन्नती, त्यासोबत शरीराचा होरा स्ट्रॉंग होतो, जेणेकरून वाईट शक्तीचा त्रास होणार नाही. जे आपल्या शरीराला नाव दिलेले आहे तेच आपण आहोत हेच सर्वांना वाटत असते, पण ते नाव किंवा शरीर वास्तव नाही. आता जरी ते नाव किंवा शरीर वास्तव वाटत असले तरी जेव्हा त्या शरीरधारी आत्म्याचा मृत्यू होतो, त्यानंतर त्या शरीराला जे नाव ठेवलेले असते त्यालाच आपण आहोत असे समजून शरीरातून प्राण निघतो. त्या नावात तो अडकून राहतो. अर्थात मी अमका तमका असे समजून तो जीव सोडतो. सर्वांना हे माहीत आहे की आपला कधी ना कधी मृत्यू होणार आहे, तरीही आपण भावनांमध्ये अडकून राहतो. इथेच आपण चुकी करतो. त्यामुळे ईश्वराचे नामस्मरण करणे योग्य असते, जेणेकरून आपण आपल्या भावनांमध्ये अडकून राहणार नाही. आता अचानक ऍक्सिडेंट होतात, त्यामध्ये जो मृत्यू येतो त्यांच्या वासना, भावना अडकल्यामुळे त्या जीव आत्म्याची वासनेची किंवा भावनेची ऊर्जा त्याच जागेवर अडकून राहते आणि त्या आत्म्यांचा अघोरी किंवा तांत्रिक लोक फायदा घेतात. त्यामुळे त्यांना लवकर मुक्ती मिळत नाही, कारण ते इतके सूक्ष्म असतात की साध्या डोळ्यांना दिसत नाही. त्यांच्यासाठी दिव्य दृष्टीची गरज लागते. त्यामुळे आपण त्यांच्यासाठी काहीच करू शकत नाही. पण परमेश्वर इतका दयाळू आहे की त्यांच्या मुक्तीचा मार्ग सुद्धा आपल्यापासूनच केलेला आहे. करणी, जादूटोणा ह्या गोष्टीच्या मार्गाने ते आपल्या संपर्कात असतात, त्यांना मुक्ती मिळते. पण शनी महाराज ठरवतात कशी मुक्ती द्यावी ते, कारण शनी देवच आहेत जे कर्माचे फळ देतात. आपल्याला सूक्ष्मात जाण्यासाठी ज्ञानाची गरज असते. ते फक्त मनुष्य शरीरानेच प्राप्त करू शकतो.
त्या भटकत्या आत्म्यांना वेळेची वाट पाहत बसावे लागते, एवढे नक्की. हे मी का सांगतो आहे तुम्हाला? कारण कर्माचे फळ देणे वेळेचे अर्थात शनीचे काम आहे. त्यामुळे या गोष्टी तुम्ही नीट ध्यानात घ्या. शनीचे वाहक कावळा आहे. कावळाच का आहे शनीचा वाहक तुम्हाला माहित आहे का? इंद्रदेवाचा पुत्र जयंत याने कावळा बनून सीतामातेला त्रास दिला होता. तेव्हा श्रीराम सीतामाताच्या मांडीवर डोके ठेवून झोपले होते. मग जयंतने त्वचेने त्रास दिल्याने रक्ताचा थेंब प्रभू श्रीरामाच्या अंगावर पडला. तेव्हा त्यांची झोप मोड झाली. त्यांनी उठून पाहिले सीता जखमी आहे. त्यांच्या नजरेत तो कावळा आला. त्यावेळी रामाने एक काडी घेऊन त्यावर मंत्र उच्चार करून त्यांनी त्या कावळ्याच्या दिशेने तो बाण असलेली काडी त्याला मारण्याच्या उद्देशाने फेकली. मग जयंत आपला जीव वाचावा म्हणून ब्रह्मांडात सर्व ठिकाणी गेला, पण कोणीही त्याचा बचाव करू शकला नाही. शेवटी त्याचे वडील इंद्र बोलले की रामाशिवाय कोणीही तुला वाचवू शकत नाही, त्यांनाच शरण जा. तेव्हा जयंत प्रभू रामाकडे आला आणि क्षमा मागितली. प्रभू राम बोलले की मी बाण तर माघारी घेऊ शकत नाही, पण मोठी इजा होण्यापासून वाचवू शकतो. त्याप्रमाणे बाण असलेली काडी कावळ्याच्या डोळ्याला लागली आणि एक डोळा निकामी झाला. त्यासोबत रामाने कावळ्याला वरदान दिले की तू एका डोळ्याने जे सामान्य जीव बघू शकत नाहीत ते तुला दिसेल, अर्थात अदृश्य गोष्टी दिसतील. तेव्हापासून आपल्या पितरांना कावळ्यामार्फत अन्न दिले जाते. पितरांना अन्न देणे हा आपला धर्म आणि कर्म आहे आणि शनीला कर्मफळ देण्याचे दैवत मानतात, म्हणून कावळा त्यांचे वाहन आहे. मृत आत्म्यांविषयी मी तुमच्यासाठी भविष्यात व्हिडिओ बनवेल. जर तुम्हाला त्याविषयी जाण्याची आवड असेल तर निदान 200 कमेंट या पोस्टला मिळाले पाहिजे, म्हणजे मी लवकरात लवकर व्हिडिओ बनवेल. भावना आणि श्रद्धा यावर सर्व अवलंबून आहे. यातही आपली भावना कशा प्रकारची आहे तेही महत्त्वाचे ठरते प्रत्येक गोष्टीतून मुक्ती मिळवण्यासाठी. मला एक सांगा, तुम्हाला कोणत्या देवाची भीती वाटते का? ते कमेंटमध्ये नक्की सांगा. काही जण असतात ते देवाला घाबरतात आणि काही नास्तिक असतात ते मानत नाहीत, म्हणून पापकर्म करत राहतात. मुळात देवाला घाबरण्याची गरज नाही. आपल्या पापकर्माला घाबरले पाहिजे. आई लेकराला कधी त्रास होऊ देते का? नाही ना. मग भगवंतही आपल्या लेकरांना त्रास होऊ देत नाही, जर तुम्ही त्यांच्या नित्यसेवेत असाल तर. ज्याप्रमाणे एखादी आई आपल्या मुलाला संस्काराचे वळण लावते, तसेच वळण देव सुद्धा आपल्याला लावत असतो. पण ते वळण शनी महाराज यांच्या मार्फत 7.5 मिळत असतात. शनी म्हटले की सगळेच घाबरतात. मी आत्ताच सांगितले, आपण आपले चांगले कर्म करत राहिलो व करत असलो की शनी महाराज यांना घाबरण्याचे कारण नाही. चांगल्या कर्माचे फळ चांगलेच मिळतात. आज आपण शनी महाराज हे आपल्या सोबत सदैव कसे असतात आणि ते नेमके कोण आहेत ते सांगणार आहे. तेव्हा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. शनिदेवाची निर्मिती ब्रह्मांड निर्माण होतानाच होत होती, पण ते अस्तित्वात येऊ शकले नाही. त्रिदेव निर्माण झाले, त्यांच्यापासून चंद्र, सूर्य आणि बाकीचे ग्रह आणि पंचतत्व निर्माण झाले. प्रत्येक ग्रहाला आपले वलय आहे, अर्थात ग्रहमंडळ आहे. याआधी आपल्याला माहिती नव्हते, ते विज्ञानाने दाखवले आणि आज युट्यूबवर तसे व्हिडिओ आहेत. आपल्या शास्त्रात ह्या गोष्टी आधीच लिहून ठेवलेल्या आहेत. आपल्या ऋषीमुनींनी हे सर्व दिव्य दृष्टीच्या बळावर शास्त्रात लिहिलेले आहे. त्या ग्रहासोबत नक्षत्राचे वर्णन सुद्धा आहे. आपले शास्त्र एक प्रकारचे विज्ञानच आहे, ते खूप सूक्ष्म आहे. असो, सूर्यपुत्र शनी हे आपल्याला तर माहीतच आहे. सूर्याला खूप मुले आहेत, पण सर्वात जास्त प्रसिद्ध जे आहेत ते यमुना, यम, अश्विन कुमार, भद्रा आणि शनी हे आहेत. सूर्यपत्नी 2 आहेत, देवी संज्ञा आणि देवी छाया. सूर्याच्या एका पत्नीपासून अर्थात देवी संज्ञापासून यमुना, यम आणि अश्विन कुमार यांची निर्मिती झाली आणि देवी छायापासून शनी आणि भद्रा निर्माण झाले. आज मी तुम्हाला शनी महाराज यांच्याबद्दल सांगणार आहे, त्यामुळे हा व्हिडिओ पूर्ण बघा. सूर्यनारायण हे नेहमी कर्तव्यदक्ष आणि नियमानुसार कर्म करतात. जर नियम तोडला तर यम घडतो. आपल्या शरीराला हात लावला असता आपले अंग गरम लागते, बरोबर? तीच ऊर्जा सूर्य ऊर्जा आहे. बघा, आपण जर शरीराचे नियम अर्थात व्यायाम, योगासने, खानपान करून आपले शरीर नियम व्यवस्थित ठेवले
तर आपले शरीर निरोगी राहते. त्यामुळे आपल्याला मृत्यू लवकर येत नाही. पण शरीराचे नियम जर पाळले गेले नाही तर नियमातला नी काढला की यम घडतोच, अर्थात मृत्यू होतो. म्हणून नेहमी जिथे नियम ठरलेले असतात त्या नियमानुसार राहिले तर आपलाच फायदा होतो. यमवास फक्त मृत्यू नंतरच मिळतो असे नसते. यमवास हा आपल्याला जिवंतपणी सुद्धा मिळत असतो. इथे सुद्धा गुरुच्या नियमात राहिले तर जिवंतपणी मिळणारा यमवास टाळला जातो, कारण आपण गुरूंनी दिलेल्या नियमात वागत किंवा राहत असतो. अर्थात थोडक्यात यम धर्म तुम्हाला कळाला असेल. समजा जर मला गाडी चालवायची आहे तर मला गाडी चालवायचे नियम समजून घ्यावे लागतील, तरच मी ती गाडी व्यवस्थित चालवू शकतो. आणि जर नियमाचे उल्लंघन केले, अर्थात गाडी कशी चालवायची याचे नियम समजून न घेता गाडी चालवली तर यम दंड ठरलेलाच आहे. तसेच संसारासाठी ईश्वराला समजून घेऊन पूजापाठाचे नियम पालन करून जर संसार करण्याचा प्रयत्न केला तर तो सुखाचा नक्की होणार, यात काही शंकाच नाही. मित्रांनो, इथून पुढे नीट लक्ष द्या. आपल्या शरीराची सावली अर्थात छाया हिला सुद्धा शास्त्रात घेण्यात आले आहे. ते कसे पहा. शनी हे छायापुत्र आहेत, म्हणजे आपल्या छायाची वेळ सुद्धा महत्वाची आहे. वेळ म्हणजे क्षण आहे, अर्थात छायेचा क्षण. छायापुत्र शनी. छाया ही काळ्या स्वरूपात असते आणि ब्रह्मांड निर्माण होताना किंवा ब्रह्मांडात काळ्या रंगाचा अस्तित्व जास्तीत जास्त आहे. आधुनिक सांगायचे झाले तर रात्रीचे आकाशात पाहिले तर काळ्या रंगाचा किंवा निळ्या रंगाचा भास होतो. वेळेचा एक ठराविक रंग सांगता येत नाही, तरीही शास्त्रात शनीला काळ्या रंगाचे वस्त्र किंवा कपडा परिधान केलेला आहे असे दाखवतात. जरा नीट लक्षात घ्या, जो क्षण किंवा वेळ तेच आहे शनी, आणि क्षण हा चराचरात सामावलेला आहे. शनी हे कर्मफळ देणारे दैवत आहे, बरोबर. आणि आपण केलेल्या चांगल्या वाईट कर्माचे फळ वेळेनुसार मिळते. एखादा गरीब घरातला माणूस आपल्या वाईट परिस्थितीत कष्टाचे आणि चारित्र्याचे नियम पालन करून तो श्रीमंत होतो, आणि त्याच्या उलट श्रीमंत घरात जन्माला आलेला माणूस कष्टाचे आणि चारित्र्याचे नियम तोडत तो भिकारी बनतो. असे खूप उदाहरणे आहेत. आपण अन्न खातो, त्याने शरीरातले अवयव त्याला पचन करून, अर्थात त्या खाण्याच्या कर्माने आपले शरीर कधी वाढते ते आपल्याला सुद्धा कळत नाही. विचार करा, वेळेला कोणतेही बंधन नाही आणि वेळेला कोणी बांधू शकत नाही. त्यामुळे शनी शिंगणापूरला शनिदेवाला मंदिराच्या गाभाऱ्यात स्थापन केलेले नाही, चौथऱ्यावर स्थापन केलेले आहे. हे आहे मुख्य कारण शनिदेवाला ह्या प्रकारे स्थापन करण्याचे. मला सांगा, जर आकाशात सूर्य नसता तर सजीवांसाठी वेळ निर्माण झाली असते का? नाही ना. वेळ ही सूर्य नसताना सुद्धा होती. ब्रह्मांड निर्मित होताना वेळ होती, पण सूक्ष्म तत्वात होती, अर्थात महाकाल आणि महाकाली. पण जेव्हा आपल्या ग्रहमंडळात सूर्याची निर्मिती झाली तेव्हापासून वेळ अर्थात क्षण निर्माण झाला. वेळेची जाणीव मोजण्यात आली सूर्यदेवामुळे. उदाहरणार्थ दिवस, रात्र, तास, मिनिट, सेकंद म्हणजेच शनी महाराज. शनी हे एक वरदानच आहे आपल्याला. गुरु सारखे उभे असतात आपल्या पाठीशी, पण त्यांना गुरु करणे म्हणजे तुम्हाला सर्व गमावून वैराग्य निर्माण केल्यासारखे होईल. काही लोक असतात जे वेळेच्या फटक्याने सुधारतात. त्यामुळे वेळ धडे शिकवण्याआधी सावध राहणे योग्य आहे. या कलियुगात आपण डोळ्याने देव पाहू शकत नाही, पण त्यांची ऊर्जा दिव्य दृष्टीने अनुभव करू शकतो, तेही आपल्या गुरुमार्फत. शनिदेवाला देवी संज्ञाने श्राप दिला, त्याचे फळस्वरूप ते एका पायाने अधू झाले, अर्थात त्यांची चालण्याची गती स्लो झाली. त्याने आपल्या आयुष्यात खूप फरक पडला. कारण मी आत्ताच सांगितले आहे, आपण खाण्याचे कर्म करतो त्याने शरीराची वाढ कशी होते ते आपल्याला सुद्धा कळत नाही. मग तुम्ही कोणतेही कर्म करा, वेळ ही त्या कर्मासोबत किती सूक्ष्म आणि खूप हळूवारपणे किंवा गतीने चालते ते बघा. म्हणून जेव्हा पण आपण भक्ती करतो किंवा मंत्रविद्या, तंत्रविद्या शिकतो, त्याला एक ठराविक सिद्धीसाठी थोडा कालावधी लागतो, अर्थात क्षण लागतो. आणि शनी हे कर्मफळ देणारे दैवत आहे. शनिदेवाची पत्नी गंधर्व पुत्री धामिनी आहे. धामिनीने शनिदेवाला वक्रदृष्टीचा श्राप दिला होता की ते ज्याच्याकडे पण बघतील त्याचा सर्व नाश होईल. तसा नाश अजूनही होतो आहे.
पहिले धामिनी या आपल्या शरीराशी कशा निगडीत आहे ते बघा. आपण नाकाद्वारे श्वासोच्छ्वास घेतो हृदयासाठी, बरोबर. या हृदयाला मुख्य धमनी अर्थात धामिनी आहे, जी ऑक्सिजन युक्त रक्त पूर्ण शरीरापर्यंत पोहोचवते. अर्थात ती धामिनी आहे शनीची पत्नी. बघा, जेव्हा एखाद्याला हृदयविकाराचा झटका येतो त्याने त्याच्या हृदयापर्यंत ऑक्सिजन युक्त रक्त पोहोचत नाही, तो मृत्युमुखी पडतो. अर्थात वेळ थांबते शरीराची. धामिनीमुळे हृदयाचे ठोके बंद होतात. शरीराच्या हृदयाची वेळ म्हणजे शनी हृदयाच्या अर्थात धमनी सोबत जोडले गेलेले आहेत, म्हणजेच लग्न झालेले आहे हेच दर्शवते. शनी आणि धामिनी हृदयाशी निगडीत आहेत. तुम्ही ह्या गोष्टीचा विचार करा. शनी आपल्या हृदयाच्या धामिनी सोबत जोडलेले असल्यामुळे धामिनीने किंवा धमनीने दिलेल्या श्रापानुसार ते बघतील त्याचा नाश होईल, असे घडते मरण. धामिनी सोबत तो श्राप अजूनही आहे. शरीरात हृदय मुख्य आहे. त्या हृदयामुळे आपण जिवंत आहोत. हृदय जिवंत असल्यामुळे आपल्याला वेळ लागू होतो. एक वेळेस तुम्ही सूर्याच्या तापामुळे सावलीत उभे राहून बचाव करा, पण शनी अर्थात वेळेपासून बचाव होणे शक्य नाही. शिवाला 1 दिवसाचा त्रास झाला होता, खंडोबाला 12 वर्षाचा त्रास झाला होता, श्रीरामाला 14 वर्षाचा आणि श्रीकृष्णाला लहानपणापासून 16 वर्षापर्यंत होता. आणि अजून सांगायचे झाले तर देवी सतीने श्रीरामाची परीक्षा घेतली होती. त्याबद्दल शिवाला खोटे बोलली. त्याचे परिणाम स्वरूप त्यांना जीव गमवावा लागला होता. जिथे देव वाचू शकले नाही तिथे आपण कसे वाचणार? पण इथे एक गोष्ट लक्षात घ्या, शनीची महादशा चालू झाली या देवांना, त्यात त्यांचे नाव महान झाले. अर्थात शनी एक वरदान ठरले. म्हणजे संकट हे एक प्रकारची यशस्वी होण्याची पायरीच आहे. अशी खूप उदाहरणे आहेत ज्यांनी संकटात हार न मानता पुढे वाटचाल करत राहिलेली आहेत. ह्यात रावणाने वेळेला बांधण्याचा प्रयत्न केला होता. त्यासाठी त्याने शनीच्या पत्नी धामिनीला उचलून नेले होते, असे पुराणात वर्णन आहे. रावण सुद्धा आपल्या शरीरात आहे. धामिनीला सोडवण्यासाठी शनीने रावणाची इच्छा पूर्ण केली आणि रावणासाठी सर्व ग्रहांना बंदी बनवले होते शनीने. ज्यावेळी 9 ग्रह बंदिस्त झाले तेव्हा शनीच्या बायकोला सोडले गेले. त्यानंतर काही दिवस शनी रावणाच्या कैदेत होते. तेही शनीला उलटे केलेले असल्यामुळे शनी त्यांच्या कैदेत राहू शकला. वेळ उलटी असल्यामुळे अर्थात शनी उलटे असल्यामुळे म्हणजे वेळेचे रावणापुढे काहीच चालले नाही. ज्यावेळी हनुमान आले तेव्हा शनीला रावणापासून मुक्त केले होते. बघा, हनुमान वज्रशरीरी आहेत. त्यात वेळेपेक्षा फास्ट गती असल्यामुळे शनीने जे वरदान हनुमंतरायांना दिले होते की त्यांच्या भक्तांवर कधीही वक्रदृष्टी टाकणार नाही, याचाच अर्थ आपण जर हनुमंताच्या नामाचा जप किंवा भक्ती करतो त्यावेळी आपल्या शरीरातले सर्व अणुरेणू हनुमंत स्वरूप होतात. म्हणून हनुमंताचे सर्व गुणधर्मामुळे आपल्याला शनीचा त्रास होत नाही. हनुमंताने शनीला श्रीलंकेतून उत्तर दिशेला उचलून फेकले होते. त्यावेळी शनीपिंडाचा एक भाग शनी शिंगणापूरला महाराष्ट्रात पडला आणि दुसरा भाग ग्वाल्हेर मध्य प्रदेशमध्ये पडला होता. हनुमंतराया खूप भोळे भाबडे आहेत. त्यांची शक्ती रामासाठी होती, अजूनही आहे आणि इथून पुढेही राहणार. राम, हनुमान, रावण आणि शनी यांच्या कथेनुसार हे दर्शवले जाते की आपले मनुष्य शरीर पूर्ण झाले, अर्थात ह्युमन फॉर्मेशन झाले. विष्णूच्या अवताराचे वर्णन एका व्हिडिओमध्ये मी करणार आहे, तेव्हा समजेल तुम्हाला या सर्व गोष्टी. त्यामुळे आपल्या दत्तात्रय स्पिरिच्युअल ज्ञान चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे येणारा व्हिडिओ हे सब नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. असो, गणेशाला हे शनीचा त्रास नाही, कारण गणेश वेळेआधी आहे. अर्थात जिथे वेळ सुरू होते त्याच्या आधी गणेशाची पूजा किंवा मान असतो. एक गमतीची गोष्ट आहे गणेश आणि शनीच्या बाबतीत, ती ऐकवतो तुम्हाला. एकदा काय झाले, गणपती बाप्पा आपल्या गणांसोबत होते. त्यावेळी शनी त्यांना भेटायला येतात आणि बोलतात, उद्यापासून मी तुमच्या राशीत प्रवेश करणार आहे. त्यावेळी गणपती बोलतात, बाबा रे, माझ्याकडे दुनियाचा व्याप आहे, तेव्हा तू उद्या येतोयस तरी ये, पण माझ्या काही लक्षात राहणार नाही किंवा मी कुठे बाहेर गेलो तर तुमची स्वारी वाया जाऊ नये यासाठी माझ्याकडे लिहून ठेवलेले असेल तर माझ्या लक्षातही राहील, आणि मी कुठे बाहेर गेलो असेल तर मी वेळेवर येईल, तेव्हा तुम्ही लिहून ठेवा.
तेव्हा लिहायचा कुठे हा प्रश्न आला होता. गणेश बोलले की माझ्या पाठीवर लिहा म्हणजे बरे पडेल. तेव्हा त्यांच्या पाठीवर शनिदेवाने मी उद्या येणार आहे असे लिहिले आणि शनी महाराज तिथून निघून गेले. जेव्हा दुसरा दिवस आला तेव्हा शनी गणेशाला भेटले आणि बोलले की ठरल्याप्रमाणे मी आलोय तुमच्याकडे, आता तुमच्या राशीत प्रवेश करतो. तेव्हा गणेश बोलले, अरे 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 थांबा, मी कधी बोललो ते आठवत नाही. तेव्हा शनी बोलले की मी तुमच्या तसं पाठीवर लिहून ठेवले आहे. गणेश बोलतात काय लिहिलेले आहे? तेव्हा शनी बोलतात मी उद्या येणार आहे म्हणून मी आलोय. तेव्हा गणेश बोलतात तुम्ही काय लिहिले आहे? मी उद्या येणार आहे बरोबर, मग तुम्ही आज का आलात? उद्या या. ह्याप्रमाणे तो उद्या अजून उगवलेला नाही. असो, श्री दत्त महाराज यांना सुद्धा शनीचा त्रास नाही. शनी वैराग्य आणि तपस्येचे प्रतीक मानले जातात. श्री दत्त तपस्या आणि वैराग्याची तर खाणच आहे. दत्तगुरु साक्षात परमतत्व आहे. त्यांनी निर्गुण तत्व आपल्याला दिलेले आहे. ते स्थान गाणगापूरमध्ये आहे. तिथे निर्गुण पादुका स्थापन केलेल्या आहेत. निर्गुण तत्वात वेळ चालत नाही. मित्रांनो, ग्रहाच्या दृष्टिकोनातून विचार केला किंवा शनीचा खगोलीय विचार केला तर शनी सूर्यापासून 88 करोड 61 लाख किलोमीटर दूर आहे आणि पृथ्वीपासून 71 करोड 31 लाख 43 हजार किलोमीटर आहे. शनी ग्रहाचा व्यास 75,100 किलोमीटर आहे. शनी सूर्याची परिक्रमा अर्थात फेरा 6 किलोमीटर प्रति सेकंदाच्या गतीने 21.5 वर्षात पूर्ण करतात. शनी ग्रहाला आपले 7 वलय आणि 15 चंद्र आहेत. शनीची दृष्टी नेहमी चंद्रावर असते. शनिदेव दान देण्याने संतुष्ट होतात. त्यामुळे वर्षातून 2दा येणारे शनी अमावस्या किंवा पुष्य, अनुराधा आणि उत्तर भाद्रपद नक्षत्र बघून पुढे सांगणाऱ्या वस्तू दान करावे. त्याने शनीची तीव्रता कमी करता येते किंवा कमी करू शकतो. काळे कपडे, काळे उडीद, काळे चणे, लोखंड, तेल, तीळ, काळी गाय किंवा नीलमखडा यातले कोणतेही दान यथाशक्ती आपण द्यावे. पण एक लक्षात ठेवा, जे पण दान देणार असाल ते देताना संकल्प करा आणि स्वतःभोवती 3 वेळा फिरवून ते दान द्यावे. पण दान करून झाल्यावर अहंकार किंवा गर्व करू नये. ह्यावर पुराणात असे एक उदाहरण आहे. महाकाल उज्जैनला विक्रमादित्य नावाचा राजा होऊन गेला. तो खूप दानी आणि पूजापाठ करणारा होता. त्याचा सुद्धा अहंकार शनीने तोडला होता. तसेच राजा हरिश्चंद्र आणि नल आणि दमयंती ही उदाहरणे सुद्धा आहेत. तेव्हा आपल्या कर्माचे मोजमाप शनीकडे असते. इथे एक गोष्ट लक्षात घ्या, शनी कधीच मारक होत नाहीत. जो पण व्यक्ती शनीच्या त्रासात असतो किंवा शनीच्या महादशेत असतो त्या व्यक्तीला कधीही मृत्यू येऊ देत नाही. मग कशीही परिस्थिती असो. शनी 7.5 चालू असेल एखाद्याला तर त्याने जास्त हालचाल करू नये, म्हणजे स्वतःच्या मताने महत्वाचे निर्णय घेऊ नये. ते शक्यतो टाळावे. याप्रमाणे नदीत आपण उडी टाकले की त्या नदीचे पाणीच आपल्याला किनाऱ्यापर्यंत घेऊन जाते. त्याप्रमाणे शनी जशी वेळ आपल्या पुढे उभे करतील त्यानुसार लहान बनून किंवा सौम्य स्वभाव करून वागावे. जमल्यास रोज पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करावे. त्याने तुम्हाला पॉझिटिव्हिटी मिळेल. पिंपळाच्या झाडामध्ये सर्व देवांचा वास असतो. विज्ञानाच्या दृष्टिकोनातून पाहिले असता पिंपळाचे झाड नेहमी कार्बन डायऑक्साईड आपल्या आतमध्ये घेत असते आणि ऑक्सिजन बाहेर सोडत असते. त्यामुळे आपण त्या झाडाच्या जवळ गेल्यावर त्यातून निघणारा ऑक्सिजन प्रवाह आपल्याला भरपूर प्रमाणात मिळतो. त्याने आपल्याला प्रसन्न वाटते. जगात एकमेव झाड आहे जे ऑक्सिजन प्रवाहित करत असते. कुंडली खरंच असते का आणि कुंडली बघून खरंच फायदा होतो का? बघा, ज्यावेळी एखादी स्त्री बाळाला जन्म देते त्यावेळी ते बाळ नाळ पकडून बाहेर येते. जेव्हा डॉक्टर ती नाळ कापतात त्यावेळी जी वेळ असते किंवा ग्रहण असते पृथ्वीभोवती ते वातावरण त्या नाळेमार्फत शरीरात प्रवेश करते. अर्थात नवग्रहाने जे वातावरण निर्माण केलेले असते तीच वेळ कुंडली दाखवत असते. त्यामुळे कुंडली फक्त ग्रहमान दर्शवते. त्यामध्ये तुम्ही किंवा मी बदल करू शकत नाही. आपले जास्त नुकसान होऊ नये अर्थात रुपयातून 12ने वाचावे एवढाच प्रयत्न आपण करू शकतो. पण दत्त सेवेने आपण आपले प्रारब्ध नक्की बदलू शकतो. शनी 7.5 आयुष्यात 3दा येत असते.
कारण त्याला प्रत्येकी 30 वर्षाचा कालावधी लागत असतो आणि आजच्या युगात खाण्यापिण्यामध्ये फरक पडल्यामुळे माणसाचे आयुष्य 60 ते 70 वर्षाचे आहे. म्हणून आता आयुष्यात दोनदाच 7.5 येत असते. शनी ग्रह जेव्हा वक्री किंवा त्यांची दशा चालू होते त्यावेळी आपल्या शरीरात शनी आधीच आहेत, म्हणून आपली क्रिया बदलत असते आणि शनी आपल्या आत असलेल्या चंद्र आणि सूर्य किंवा इतर ग्रहांचे गुणतत्वांवर आपला प्रभाव टाकत राहते. मित्रांनो, म्हणून ह्या आयुष्यात चांगले कर्म करा, कारण शनी आपल्या कोणत्या आयुष्याचे कर्मफळ कधी कुठे कसे देतील ते आपल्याला सुद्धा कळणार नाही. आई वडिलांसारखे मोठे दैवत आपल्या पाठीशी आहेत. ह्या देवांची सेवा करा, कारण शनिदेवाला आई वडिलांची सेवा केलेली आवडते. अहो, पुंडलिकाने आई वडिलांची सेवा केली होती, म्हणून त्यांची परीक्षा घेण्यासाठी स्वतः भगवंत आले होते. शनीचे आराध्य दैवत श्रीकृष्ण आहेत, तेव्हा महाकाली, श्रीकृष्ण किंवा दत्त सेवेने सुद्धा शनीचा प्रभाव तुम्हाला जाणवणार नाही. मी जे सांगितले आहे त्याचा तुम्ही स्वतःच्या मनाने तुम्ही अनुभव घ्यावा. शनी हे चराचरात आहेत. ओम शं शनेश्वराय नमः. असो, तुम्हाला अजून काही जाणायचे असेल तर कमेंट करा. मी इथे थोडक्यात मुख्य गोष्टींवर तुम्हाला सांगितले आहे, जेणेकरून तुम्ही शनीला व्यवस्थित समजून घेऊन तुम्ही तुमची वाटचाल करू शकता. जर तुम्हाला ही माहिती कोणालाही सांगायची असेल तर व्हिडिओ शेअर करा. असो, तुम्ही श्रोते हो, मस्त आणि खुश रहा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.